श्री स्वामी समर्थ। तर आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नासंदर्भात असा एक उपाय पाहणार आहोत की हा उपाय केल्याने तुमच्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल किंवा एक दिवसात लग्नाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये तयार होतील। तर एकदम साधा आणि सोपा, खूप असा प्रभावी हा जालिम उपाय आहे। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। म्हणजे प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आहेत, ज्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे। कारण हे जे उपाय आहेत तर हे ज्योतिषाने सांगितलेले उपाय आहेत, खूप असे प्रभावी आणि जालिम उपाय आहेत। तर हे उपाय नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता। तर बघा, बऱ्याच मुलींच्या लग्नाला भरपूर असा उशीर झालेला आहे, लग्नात भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ठरलेले लग्न देखील मोडत आहे, कोणतं ना कोणतं कारण निघतं आणि लग्न हे मोडून जात असतं। तर लग्न मोडायला भरपूर अशी कारणं आहेत, त्यापैकी शुक्र आणि बृहस्पती हे मुलांच्या कुंडलीमध्ये जर कमजोर असेल तर मुलांचं लग्न हे लवकर ठरत नाही किंवा ठरलेलं लग्न मोडत असतं। तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत तर ह्या उपायामध्ये इतकी ताकद आहे की मुलांच्या कुंडलीमधला जो शुक्र आणि बृहस्पती ग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि एक दिवसात लग्नाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील। आणि हा उपाय केल्यानेच तुम्हाला काही दिवसातच समजेल की मुलांचे लग्न हे ठरलेले आहेत। जर तुम्ही खूप उपाय केले आहेत तरी हा उपाय शेवटचा आहे असं समजून हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। तर हा उपाय आहे, तर हा उपाय मुलाचे आई वडील भाऊ बहीण कोणीही हा उपाय करू शकता किंवा स्वतः मुलं देखील हा उपाय करू शकतात। तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे, कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करा। तर ह्या उपायाने मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, शनी राहू केतू जे कोणतेही ग्रहांचा दोष असेल तर ते दूर होतात। तसेच नजर दोष पितृदोष असेल तो देखील दूर होईल। खूप साधा सोपा उपाय आहे, कोणताही आपल्याला जास्त खर्च लागणार नाही। तर या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे। तर नारळ तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळून जाईल, फक्त तुम्ही तिथे जाऊन सांगायचं आहे की आम्हाला सुक्का नारळ पाहिजे, तर तो नारळ तुम्ही घरी आणायचा आहे। तर नारळ आपल्याला सुक्का लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला 2 धागे लागणार आहेत। तर एक काळ्या कलरचा धागा लागणार आहे आणि एक निळ्या रंगाचा धागा लागणार आहे। तर मुलांच्या उंचीनुसार धागा तुम्हाला आणायचा आहे। म्हणजे समजा मुलांची उंची किती आहे आधी माहीत नसेल तर मुलांना विचारून घ्या, जर बाहेर राहत असतील तर उंचीनुसार धागा घ्या, त्यांना गाठी मारायच्या आहेत। म्हणजे पहा, तुमची मुलांचे जेवढे वय असेल तेवढ्या तुम्हाला गाठी मारायच्या आहेत। समजा तुमच्या मुलांचं वय 25 चालू आहे, म्हणजे सध्या तुमच्या मुलांचं वय 25 चालू आहे, तर तुम्हाला 25 गाठी मारायच्या आहेत। आणि जर 25 वर्ष संपलेलं आहे म्हणजे तुमचा मुलगा 26वं वर्ष त्याला चालू लागलेलं आहे, तर तुम्हाला 26 गाठी मारायच्या आहेत। म्हणजे आताचे जे वय चालू आहे तेवढ्या गाठी मारायच्या आहेत। म्हणजे मुलगा असू द्या तरी तुम्हाला असंच करायचं आहे, मुलगी असू द्या तरी असंच उपाय करायचा आहे। काळा धागा आपण घेतला आहे तर त्याला पहिल्यांदा जेवढे मुलाचं वय आहे त्याप्रमाणे गाठ मारायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरा धागा निळा, त्याला पण गाठ मारायची आहे। अशा प्रकारे दोन्ही धाग्यांना गाठ मारायची आहे आणि नारळाला बांधायचं आहे। म्हणजे आपल्याला 2 धागे घ्यायचे आहेत, काळ्या कलरचा आणि निळ्या कलरचा धागा। अशा प्रकारे दोन्ही धाग्यांना आपल्याला गाठी मारायच्या आहेत। म्हणजे बघा, आपण 2 कलरचे धागे घ्यायचे आहेत, काळ्या कलरचा निळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे, मुलांच्या उंचीनुसार घ्यायचे आहेत आणि मुलांचं जे वय असेल त्यानुसार आपल्याला गाठी मारायच्या आहेत। म्हणजे काळ्या धाग्यालाही गाठी मारायच्या आहेत आणि निळ्या धाग्याला देखील गाठी मारायच्या आहेत। अशा प्रकारे दोन्ही धाग्यांना गाठी मारायच्या आहेत आणि नारळाला बांधायचं आहे। तर ते कसं बांधायचं, तर नारळाचा जो शेंडीचा भाग आहे त्याला बांधायचा आहे। एक धागा आणि दुसरा धागा नारळाच्या खालच्या भागाला बांधायचा आहे आणि मग आपण आपल्या मुलांच्या वरून 7 वेळा तो नारळ घड्याळाच्या उलट्या दिशेने ओवाळायचा आहे। आणि जर तुमचा मुलगा बाहेर असेल तर मग काय करायचं की नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण आपल्या मुलांचा फोटो
आपल्या समोर आणायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की मी माझ्या मुलांच्यावरून हा नारळ उतरून टाकत आहे. मुलांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत, त्यांचं लग्न लवकर ठरत नाही, तर ते लग्न आहे तर त्यांचं लवकर ठरेल अशा प्रकारे मनामध्ये बोलायचं आहे. आणि समजा तुमचा मुलगा आहे त्याचा फोटो असेल तर त्या फोटोवरून देखील तुम्ही 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि डोळे बंद करून असं समजा की तुमचा मुलगा तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याला ओवाळत आहेत असं मनामध्ये आणायचं आहे. आणि 7 वेळा तसं जमेल तसं तुम्ही त्या फोटोवरून उतरवायचं आहे. त्याच्यानंतर हा नारळ आहे तर हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता, किंवा तुम्ही हा नारळ आहे तर तो पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली देखील पुरून ठेवायचा आहे. परंतु हा उपाय जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा हा उपाय गुप्त करायचा आहे. कोणाचेही बोलायचं नाही, कोणालाही काहीही सांगायचं नाही, तरच या उपायाचा असर लगेच होईल. म्हणजे आपण एखादा उपाय करतो तो गुप्तपणे केला तर त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात टिकत असतो. फक्त कोणताही उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. आपण एकदम मनापासूनच उपाय करायचा आहे, तर त्याचा 100% लाभ आपल्याला होणार आहे. तर हा उपाय मुलाचे आई वडील भाऊ बहीण कोणीही करू शकता. हा उपाय शनिवारी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. तर उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. तर हा उपाय अवश्य करून बघा. काही दिवसातच मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होतील आणि मुलांचे लग्न हे लवकरात लवकर ठरून जाईल. त्याचप्रमाणे ज्या मुलांचे लग्नाला उशीर झालेला आहे तर त्यांनी काय करायचं आहे की रोज आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे. आणि गुरुवारी पिवळे कपडे हे अवश्य परिधान करायचे आहेत. यामुळे कुंडलीमध्ये जो बृहस्पती आहे तर त्याला बळ मिळेल आणि लग्नामध्ये जे अडथळे येत असतात तर ते दूर होतील. आणि गुरुवारी हळदीचा टिळक आपल्या कपाळी अवश्य लावायचा आहे. यामुळे कुंडलीमध्ये जे दोष आहेत तर ते दूर होतील. तर अशा प्रकारे जे जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते देखील आपण अवश्य करून पहा. यामुळे लग्न हे लवकरात लवकर ठरून जाईल. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच लग्न संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते नक्की जाऊन पहा.